नमस्कार, मी चेतन टाकसाळे, सॉफ्टेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस पुणे. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जो पासवर्ड आपल्याला लायब्ररीकडून दिलेला असतो ओपॅकसाठी. ओपॅकमध्ये लॉग इन करण्यासाठी जो युजर नेम पासवर्ड दिलेला असतो तो कसा बदलायचा आहे. यूजर एंडला आपले जे यूजर आहेत ते स्वतः त्यांचा पासवर्ड बदलू शकतात. तसेच आपले जे यूजर आहेत ते स्वतः त्यांच्याकडे किती पुस्तकं आहेत किंवा त्यांनी किती पुस्तकं ग्रंथालयामधून घेतली आहेत त्याचं ट्रान्झॅक्शन हे ते स्वतः चेक करू शकतात. तर ते कसं करायचं आहे कोहामध्ये हे आपण बघणार आहोत. तो प्रथम जो ग्रंथालयाकडून दिलेला आहे यूजर नेम पासवर्ड तो आपल्याला इथे टाकायचा आहे. लायब्ररीकडून आपल्याला कॉमन यूजर नेम पासवर्ड दिलेला असतो. त्यामध्ये आपण आपल्या पद्धतीने जर चेंजेस करायचं झालं तर आपण आपल्या अकाउंटमध्ये जायचं आहे. तुमचं अकाउंट इकडे तुम्हाला दिसेल, तुमचं नाव इथे दिसेल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इकडे ऑप्शन दिसेल बघा, पर्सनल डिटेल्स आहे. तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्ससुद्धा इथे बदलता येईल आणि तुम्हाला इकडे चेंज पासवर्डचं ऑप्शन इथे दिसणार आहे. जर तुम्हाला जो आता पासवर्ड दिलेला आहे तो जर बदलायचा झाला तर करंट पासवर्ड तुम्हाला जो काय दिलेला असेल तो इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि न्यू पासवर्ड तुम्हाला जो द्यायचा आहे तो तुम्ही इथे देऊ शकता. ठीक आहे, इथे टाकला आणि चेंज पासवर्ड, अपडेट पासवर्ड. तर मी आता काय केलं आहे, ओपॅकला माझा पासवर्ड चेंज केला. पुन्हा एकदा आपण लॉग आउट करूया आणि चेक करूया. तर पुन्हा इथे यूजर ॲडमिन आणि जो काय नवीन माझा पासवर्ड आहे तो आपण इथं दिला आहे. तो का नवीन पासवर्ड दिला आहे तो मी इथे लॉग इन केल्यानंतर माझं अकाउंट पुन्हा इकडे तयार झालं. आता युअर अकाउंटमध्ये आपल्याला जायचं आहे. युअर अकाउंटमध्ये गेल्यानंतर आपल्या नावावर किती पुस्तकं आहेत तर हे पुस्तक तुमचं समोरच दिसणार आहे. एक आयटम चेकआउट म्हणजे एक पुस्तक ऑलरेडी माझ्या नावावर इथे आहे हे तुम्हाला इथं समोरच दिसणार आहे. पासवर्डचं झालं. आता आपण बघतोय की सर्क्युलेशन ट्रान्झॅक्शन्स आपण कसे बघायचे. तर इथं तुमचं जे ऑलरेडी तुमच्या नावावर जे पुस्तकं असतील ते तुमच्या समोरच इथं दिसणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसणार आहे चेकआउट हिस्ट्री, म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही ग्रंथालयातून किती पुस्तकं घेतले तेव्हा इकडे समोर ऑप्शन आहे. तेव्हा एवढे ट्रान्झॅक्शन्स तुमच्या आत्तापर्यंत इकडे ग्रंथालयामध्ये झालेले आहेत. तेव्हा हे पुस्तक सेम पुस्तक तुम्ही चेक हे तुम्हाला एवढे तुमचे ट्रान्झॅक्शन आत्तापर्यंत झालेलं आहे. हे 27ला तुम्ही परत केलेलं आहे, म्हणजे ह्या तारखेला तुम्ही ते परत केलेलं आहे. त्यामुळे हे पुस्तकाचं ट्रान्झॅक्शन संपलं आहे. पण आत्ता हे पुस्तक ऑलरेडी चेकआउट तुमच्या नावावर आहे. तर हे तुम्हाला इथे ह्या सर्क्युलेशन ट्रान्झॅक्शनमध्ये यूजरला त्यांच्या अकाउंटमध्ये जाऊन कळणार आहे. तसेच आपण आत्तापर्यंत आपले जे यूजर्स आहेत त्यांना किती मेसेज आत्तापर्यंत पाठवले आहेत त्याची पण लिस्ट त्यांना इथं दिसू शकतात. कशाचे रिमाइंडर्स मला आत्तापर्यंत आलेले आहेत तर हे पण आपल्याला त्यांच्या अकाउंटमध्ये इथे दिसणार आहे. आणि जर युजरला नो ड्यूज मागायचं असेल तर नो ड्यूजसुद्धा ते ओपॅकवरनं तुम्हाला नो ड्यूज मागू शकतात. आता इथे त्यांनी काय केलं आहे सांगितलं, यू कॅन नॉट बी डिस्चार्ज, यू हॅव चेक आउट आयटम्स. ऑलरेडी पुस्तक तुमच्या नावावर आहे तर तुम्ही मागू शकत नाही. तुम्हाला ते पुस्तक परत करावं लागणार आहे तरच ते मागणार आहे. ठीक आहे. तर ते तुम्हाला करावं लागणार. तर तो ऑप्शन त्यामध्ये आहे. तो ऑप्शन मी तुम्हाला दाखवला आहे. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे ऑप्शन्स आणि हे आपल्या युजर्ससाठी खूप अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांना तुम्ही नक्की हे ऑप्शन्स तुमच्या ओरिएंटेशन प्रोग्राममध्ये दाखवा, जेणेकरून ओपॅकचा प्रभावी वापर आपले युजर्स जे आहेत ते करू शकतील. त्यासाठी ओपॅकचं ओरिएंटेशन देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अजून हे सगळे डेटाबेसेस आहे हे पण कसे वापरायचे आहेत हे सगळं तुम्ही त्यांना सगळ्या गोष्टीचं नॉलेज आपण आपल्या ओरिएंटेशन प्रोग्राममध्ये आपल्या स्टुडंट्सला, टीचर्सला आणि आपल्या रिसर्चर्सला आपण देऊ शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.